त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र इंदोरा चौकामध्ये चालू करण्यात आलं होतं. आशिष यशवंत जोगे आणि त्याचे सहकारी हे ग्राहक सेवा केंद्र चालवत होते आणि ग्राहक सेवा केंद्राच्या मार्फतीनं ज्या काही बँकेमध्ये सोयीसुविधा असतात तशाच, परंतु काही मर्यादित सोयीसुविधा, जसं की काही ठराविक प्रमाणात रक्कम डिपॉझिट करणे, 20,000पर्यंत रक्कम काढणे, त्याच्यानंतर 10,000पर्यंत FD त्या ठिकाणी करणे आणि काही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करणे, असे मर्यादित प्रमाणामध्ये त्या ठिकाणी व्यवहार केले जाऊ शकतात. बँकांमध्ये बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्याच्यामुळे ग्राहक सेवा केंद्राच्या मार्फतीनं अशा सोयीसुविधा देण्याबाबत बँक ग्राहक सेवा केंद्र उघडून देते. हा जो आशिष जोगे आहे, त्या आशिष जोगेनं हे ग्राहक सेवा केंद्र चालू केलेलं होतं. या ठिकाणी सुरुवातीला ग्राहकांकडून तो रक्कम स्वीकारणे, काढणे याबाबतची कामं व्यवस्थित करत होता, परंतु सन 2019 नंतर त्यांनी त्या ठिकाणी फिक्स डिपॉझिटमध्ये रक्कम स्वीकारणे चालू केले. बऱ्याच लोकांकडून त्याने फिक्स डिपॉझिटमध्ये 50,000, 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख अशा मोठ्या प्रमाणात रकमा स्वीकारल्या, ज्या की इल्लिगल आहे. त्या ठिकाणी केवळ 10,000पर्यंतच रक्कम स्वीकारणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी तसं न करता मोठ्या प्रमाणात रकमा रोख स्वरूपामध्ये स्वीकारल्या. त्या रोख स्वरूपामध्ये रकमा स्वीकारून त्याच्या बदल्यामध्ये SBIचा लोगो असलेली खोटी आणि बनावट पावत्या तयार करून त्या लोकांना दिलेल्या होत्या आणि ग्राहक सेवा केंद्रामध्ये येणाऱ्या ग्राहकांना याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यानंतर ग्राहकांचे पैसे मिळणं बंद झालं. आरोपीनं त्यांना 10% व्याजदरानं तुम्हाला FDची परतावा मिळेल अशा प्रकारचं आमिष दाखवलं होतं. जसं की आपण मार्केटमध्ये बघतो तर 6 किंवा 7% मिनिमम व्याजदर असतो FDसाठी, फिक्स डिपॉझिटसाठी. याने 10% व्याजदर देता येईल अशा प्रकारचं आमिष दाखवलं होतं आणि त्यामुळे लोक त्या ठिकाणी गुंतवणूक करत होते. आणि ज्यावेळी लोकांना पैसे मिळणं बंद झालं त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. बँकेत जाऊन चौकशी केली असता SBI बँकेतून त्यांना सांगण्यात आलं की सदरच्या पावत्या ह्या खोट्या आहेत आणि अशा प्रकारे FDची कुठलीही रक्कम SBI बँकेमध्ये ॲक्च्युअलमध्ये जमा झालेली नाही. त्यानंतर त्या लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली. तक्रारीमध्ये प्राथमिक चौकशी करून मान्य वरिष्ठांच्या परवानगीनं त्या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 152/2025 आणि फसवणूक आणि या बाकी सगळ्या कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही जो आरोपी आशिष यशवंत जोगे आहे आणि त्याचा सहकारी दत्ता वैजनाथ पांचाळ या दोघांना आम्ही अटक केलेले आहे. त्यांना मान्य न्यायालयात हजर केली असता त्यांना दिनांक 7 म्हणजे उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे एक साधारणपणे जे फसवणूक झालेले गुंतवणूकदार आहेत ते 35 गुंतवणूकदारांची 45 लाख रुपये रकमेची फसवणूक झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याच्यामध्ये अजून फसवणूक केलेल्या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही जी संपूर्ण कारवाई आहे हा एक मोठा स्कॅम होणार होता आणि त्याला लोकांनी तक्रार केल्यामुळे आम्ही त्या स्कॅमला पुढे जाण्यापासून, म्हणजे अजून तो स्कॅम घोटाळा वाढण्यापासून आम्ही रोखू शकलेलो आहोत. ही संपूर्ण कारवाई ही जी आहे ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 श्रीमती महक स्वामी मॅडम, माननीय ACP लकडगंज विभाग श्वेता खाडे मॅडम आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. आम्ही स्वतः याचा तपास करत आहोत. याच्यामध्ये मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करेन. पहिलं आवाहन असं आहे की या आशिष जोगे आणि अशा प्रकारे ग्राहक सेवा केंद्रातून इंदोरा चौकमध्ये हे जे ग्राहक सेवा केंद्र होतं त्या माध्यमातून जर कोणाची फसवणूक झालेली असेल तर त्यांनी त्यांची तक्रार देण्यासाठी 5 पावली पोलीस स्टेशनशी संपर्क करायचा आहे. दुसरं मी नागरिकांना आवाहन करेन की अशा प्रकारे जेव्हा कुठलीही व्यक्ती तुम्हाला ऑनलाईन किंवा समक्ष आर्थिक गुंतवणुकीसाठी योजना समजावून सांगतात तर त्या योजनेची पडताळणी करा. ती योजना खरी आहे की खोटी आहे त्याबाबत जरा थोडासा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि आपण ज्याच्या हातात पैसे गुंतवण्यासाठी देतोय त्याची विश्वासार्हता किती आहे त्या व्यक्तीची किंवा ती संस्थेची ही देखील पडताळणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच नागरिकांनी रक्कम गुंतवणे आवश्यक आहे. विनाकारण मार्केट रेटपेक्षा कोणीतरी काहीतरी जास्त देतंय या मोहाला बळी पडून कृपया नागरिकांनी अशा प्रकारे स्वतःच्या कष्टाच्या पैशाची गुंतवणूक करू नये. हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना माझे आवाहन राहील.